साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर महानगरपालिका येथे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक पार पडली। वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वेळेत, सुरळीत आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा कसा करता येईल यावर सखोल चर्चा करण्यात आली। बैठकीत सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, मनीषा मगर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, सतीश एकबोटे, सिद्धेश्वर उत्सुर्गे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। शहरातील विविध भागांना सध्या किती दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो, वितरण व्यवस्थेतील अडचणी, पंपिंग यंत्रणा, गळतीची समस्या, उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी उन्हाळ्यातील संभाव्य टंचाई याचा सविस्तर आढावा घेण्यात आला। विशेषतः वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली। महापौर विनायक कोंडाल यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देताना सांगितले, सोलापूरकरांना नियमित आणि वेळेत पाणी मिळणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे। शहरात 2 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी, मनुष्यबळ, पाणी साठवणूक व वितरण यांचा सविस्तर कृती आराखडा तातडीने सादर करावा। उपस्थित अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक तांत्रिक तपशील संकलित करण्यासाठी काही कालावधीची मागणी केली। पाणी पुरवठा व्यवस्थेत पूर्वी काम पाहिलेल्या वरिष्ठ आणि माजी अधिकाऱ्यांशीही चर्चा करून त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले। महानगरपालिका नागरिकांना नियोजित व सुरळीत पाणीपुरवठा देण्यासाठी कटिबद्ध असून लवकरच पुढील आढावा बैठक घेऊन ठोस निर्णय जाहीर करण्यात येईल असे बैठकीत सांगण्यात आले। उन्हाळ्याच्या तोंडावर प्रशासनाकडून होत असलेल्या या हालचालींमुळे सोलापूरकरांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे।